ही डिश मला काही एवढी आवडत नाही, पण माझ्या नवऱ्याची फेव्हरेट आहे. त्यासाठी चॉपरमध्ये कांदा एकदम बारीक करून घ्यायचा. नंतर कोबी होती तीही चॉपरमध्ये छान असं बारीक करून घेतलं. मग घेतला होता गाजर, तोही छान असा बारीक करून घ्यायचा आणि सगळं एका बाउलमध्ये मिक्स करून घेतलं. नंतर अद्रक आणि लसूण तेही छोटं-छोटं असं बारीक कापून घातलं होतं. 1 ते 2 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. मग 1 चमचा रेड सोया सॉस घातला, 1 चमचा ब्लॅक सोया सॉस, नंतर घातले होते शेजवान चटणी 2 चमचे. ही चटणी मी घरीच बनवली आहे, त्याची मी रेसिपी नंतर शेअर करेन. 2 मोठे चमचे मी इथे घातला होता कॉर्नफ्लॉवर, नंतर 1 मोठा चमचा मैदा घातला. चवीनुसार मीठ घातलं होतं आणि सगळं असं मिक्स करायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं. आणि नंतर तेल गरम करायचं आणि मस्तपैकी असे छोटे-छोटे गोले बनवून आपल्याला मंचुरियन बनवून घ्यायचे आहे. घरच्या घरीच अगदी बाहेरच्यासारखे मंचुरियन बनवून रेडी होतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात. मी तर गरम-गरम बनवले आणि तेच टेस्ट करायला नवऱ्याला सांगितले होते आणि त्यालाही खूप आवडले होते. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही ट्राय करा. चला, बाय.